भरवीरमध्ये गव्हाचा नवा प्रयोग. कुदरत अन्नपूर्णाने शेतकऱ्यांचे लक्ष वेधले. भरवीर येथील प्रगतिशील शेतकरी प्रताप केदू जाधव यांनी आपल्या शेतात 1 फूट लांब ओंबी व 130 ते 140 दाणे देणारा कुदरत अन्नपूर्णा हा गव्हाचा वाण घेतला आहे. महाराष्ट्रात जागोजागी गव्हाचे पारंपरिक पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील भरवीर येथील प्रताप केदू जाधव यांनी आपल्या शेतात कुदरत अन्नपूर्णा हा गहू 1 एकर क्षेत्रात घेतला आहे. या गव्हामध्ये विशेष म्हणजे पारंपरिक गव्हाच्या ओंबीपेक्षा याची ओंबी 1 फूटपर्यंत वाढते आणि त्यामध्ये सुमारे 130 ते 140 दाणे आढळतात. अशी वैशिष्ट्यपूर्ण गव्हाची ओंबी सध्या प्रताप जाधव यांच्या शेतात पाहायला मिळत आहे. तसेच या गव्हाला पारंपरिक गव्हापेक्षा 20 ते 25 दिवस अधिक कालावधी लागतो. मात्र उत्पादन पारंपरिक गव्हापेक्षा निश्चितच जास्त मिळेल असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत. याशिवाय पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता कमी मेहनतीत वेगवेगळ्या प्रकारची पिके घेण्याचा प्रयत्न प्रताप केदू जाधव सातत्याने करत असतात, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान या गव्हाचे पीक पाहण्यासाठी परिसरातील अनेक शेतकरी भेट देत असून प्रताप जाधव यांच्या या प्रयोगाचे कौतुक करताना दिसत आहेत. मी गोरखनाथ नाना जाधव, राहणार भरवीर, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक या ठिकाणी रहिवासी आहे. मी सध्या नाशिक या ठिकाणी राहतो, परंतु मी रस्त्यानं चाललो होतो इथे या ठिकाणी गावी येताना. तर प्रताप जाधव यांच्या शेतीमध्ये ज्यावेळेस मी गव्हाचं उत्पन्न बघितलं आणि शेत बघितल्यानंतर मी तिथे भेट दिली, तर माझ्या असं निदर्शनास आलं त्यांनी या ठिकाणी जो गव्हाचा प्रकार केला आहे कुदरत म्हणून, तर आम्ही जो आमच्या शेतात पण गहू केलेला आहे त्याच्या दुपटीनं ह्या गव्हाची ओंबी आहे आणि त्यामुळं आणि शेत जे पूर्ण भरदार दिसतंय असं आपलं पारंपरिक गावामध्ये दिसत नाही. त्या मानाने त्यांनी हा जो नवीन प्रयोग केला तो अत्यंत उपक्रमशील आहे आणि अशा प्रकारची जर शेती आदर्श घेऊन सर्वांनी केली तर नक्कीच त्यामधून सर्वांना प्रोत्साहन मिळेल आणि उत्पन्न देखील वाढेल. मी या ठिकाणी एकच सांगू इच्छितो की तुम्ही याला जे खाद वापरले त्याबद्दल मला माहिती नाही, परंतु आपल्याकडं जी पारंपरिक पद्धत आहे खादी अन्नाने वापरणं, केमिकलच्या रासायनिक खतं, तर त्याच्यामध्ये जर बदल करून याला जर जोड तुम्ही सेंद्रिय शेतीचा दिला, सेंद्रिय खतं जर वापरले तर अजूनही या उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ होऊ शकते. आणि त्यांनी केलेल्या उपक्रमाबद्दल अतिशय मी त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. धन्यवाद. मी अजित प्रभाकर गुले यांच्या शेजारील गावामधील शेतकरी आहे आणि हा आमचा पारंपरिक गहू म्हणजे तशा हायब्रिड व्हरायटी आहे या गरिमा, शरबती, पण पारंपरेप्रमाणे न करता हे प्रतापराव कायम प्रयोगशील शेतकरी राहिले. त्यांनी वाराणसीचं हे बी उपलब्ध करून हा गव्हाचा प्लॉट केला आणि आता आम्ही लाईव्ह त्याचं प्रात्यक्षिक बघतोय. यांचा आणि माझा गहू एकाच दिवशी पेरलेला, माझा आज रोजी 8 दिवस झाले हार्वेस्टिंग होऊन गेला आणि ॲव्हरेजही फार कमी दिले. आता सरासरी विचार केला तर 3 पटीने ॲव्हरेज यांचं देईल. माझा एकरी फार झालं तर 8-10 क्विंटलच्या घरात भरेल, पण याचं विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे कारण लाईव्ह ते दिसतं. व्हरायटी आणि त्याचं ओंबी पण खूप लांब आहे त्याची. इथे बघा, ही आमची पारंपरिक ओंबी आणि ही याचे आता काय नाव बोलले याचं, कुदरत अन्नपूर्णा. तर अजून याला एक पाणी देऊन याचं हार्वेस्टिंग व्हायला वेळ आहे. अजून पक्व दाना पण खूप जाड आहे. हे बघा, अजून पक्व नाही झालेला. कुठे तुमच्याकडे दिलं गहू पण गहू भयंकर जाड आहे बघा. हा आणि मेंटेनन्स तेवढाच साहेब. मेंटेनन्स तेवढा, हार्वेस्टिंगचे रेटही एकरी रेट राहतील, त्यांचं उत्पादन जास्त निघेल, पैसे तेवढेच द्यायचे, म्हणजे याच्यात त्यांचं सरासरी 3 पटीने उत्पन्न वाढेल अशी शक्यता आहे. आणि का नाही करू आम्ही आता हे असं मेंटेनन्स तेवढाच असताना असं. तर मग हे प्रयोगशील शेतकरी कायम आम्हाला मार्गदर्शन करतात आणि नवीन नवीन लांबून काही त्यांना वाटेल एक्झिबिशनला भेट देतात, कायम आम्हाला पण मार्गदर्शन करतात. अशा प्रकारे त्यांचं चांगलं सहकार्य आम्हाला परिसरात आहे. काय सांगाल तुम्ही, हा गहू पेरलाय या संदर्भात काय कशा प्रकारचं गहू आहे काय सांगाल? हे जे वाण आहे हे वाराणसीचं वाण आहे. या जे कुदरत म्हणून, या कुदरतच्या भरपूर अशा व्हरायटी आहे. कुदरत 7 आहे, कुदरत 8, कुदरत 9, कुदरत 10, 12 आणि करिश्मा. हा जो आपण जे वाण निवडलंय हे आहे कुदरत अन्नपूर्णा. काय काय याच्या संदर्भात याचं काय विशेष महत्व काय? ह्या गव्हाचं विशेष महत्व म्हणजे जो आपला जो पारंपरिक गहू आहे त्याची उभी आपल्याला 2 ते 3 इंच असते. ह्या गव्हाची उभी तुम्हाला 1 फूट
दिसल, म्हणजे त्या उंबीच्या तिलपट हा गहू लांबीला जास्त आहे. म्हणजे साहजिकच आपल्याला त्याचं उत्पन्न जास्त भेटणार आहे. याला साधारण किती दिवसात येतो काय? याचा कालावधी आपल्या गावापेक्षा हा जास्त आहे. 20-25 दिवस याचा कालावधी जास्त आहे. सरासरी किती दिवसात येतो? साधारण याला जवळजवळ माझ्या मते 4 महिने लागले. तुम्ही म्हणजे हा चालू वर्षीच केला का दरवर्षी करता? नाही, हा वेगळं वाण माझं या वर्षी झालेले. त्याच्या अगोदर मी वेगळे भरपूर गहू केलेले आहे. आरोग्यदायी माझ्याकडे तो काळा गहू होता, त्याच्यानंतर डायबिटीजचे गहू. दरवर्षी मी वेगवेगळे वाण हे करत आलेलो आहे.